पाकिस्तानी नागरिकांना पुढच्या 48 तासात भारत सोडा असे आदेश दिले गेलेत। महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम सुरू झाली आहे। नागपूरमध्ये जवळपास 2000 पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक असल्याचं आढळलंय। तर पुण्यामध्ये सुद्धा 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये 57 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचं उघड झालंय। इकडे नाशिकमध्ये सुद्धा 6 नागरिक पाकिस्तानी असल्याचं समजतंय आणि पाकिस्तानी नागरिक शोधण्यासाठी सुरक्षा दलाकडून शोध मोहीम राबवण्यात आल्याची माहिती आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासन सुद्धा त्यांचा शोध घेत आहे। या संदर्भात आणखी काही तपशील आपण बघतोय। व्हिसाचे नियम नेमके काय आहेत बघूया। परदेशी नागरिकांना ते ज्या शहरात राहतात त्याबाबत नोंदणी गरजेची आहे। पोलीस आयुक्तालयामध्ये तशी नोंदणी व्हावी। एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचं असेल तर सुद्धा नोंद आवश्यक आहे। पोलिसांकडून परदेशी नागरिकांनी दिलेल्या पत्त्याची तपासणी केली जावी। प्रवासाच्या कारणाची सुद्धा पडताळणी केली जावी। दीर्घ मुदतीचा व्हिसा हा 5 वर्षांचा असतो। व्हिजिटर व्हिसा 3 महिन्यांचा असतो। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, नागपूरमध्ये एकट्या नागपूरमध्येच 2000 नागरिक पाकिस्तानी असल्याचं आता समोर आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आता काय नेमकी ऍक्शन घेतली जाणार आहे? पाहिलेलं आहे की पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता, त्यानंतर 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेले आहेत। आणि या संदर्भात महत्त्वाची घडामोड जी घडते त्यामध्ये नागपुरात मोठ्या संख्येने पाकिस्तानी नागरिक असल्याचं समोर आलेलं आहे। जवळपास 2000हून अधिक पाकिस्तानी नागरिक आहेत। मात्र महत्त्वाची बाब ही की हे पाकिस्तानी नागरिक सर्व धर्माचे आहेत, ज्यामध्ये सिंधी समाजाचे बांधव आहेत, त्याचबरोबर शीख समाजाचे बांधव आहेत। जे नागपूरच्या उत्तर नागपूर परिसरामध्ये या बांधवांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे आणि अनेक सिंधी कॉलनी यामध्ये आहेत। त्यामुळे आता त्यांचा हा प्रश्न उपस्थित झालेला आहे की एवढ्या लवकर कसं काय सोडून जातील, कारण अनेक जण जे आहेत ते व्यवसाय निमित्त इथे आहेत, ज्यांच्याकडे लॉंग टर्म व्हिसा आहे, त्याचबरोबर ते अनेक वर्षांपासून इथे राहत आहेत। अनेकांना नागरिकत्वही मिळालेलं आहे। त्यामुळे आता जे आहेत, जे काही नागरिक इथे शॉर्ट टर्म व्हिसा किंवा व्हिजिटर्स व्हिसा किंवा लॉंग टर्म व्हिसावर जे आलेले आहेत त्यांच्या पुढे आता चिंतेचं वातावरण सुरू आहे। आणि या संदर्भात जे आहे ते प्रशासनाने देखील आता तपासणी मोहीम हाती घेतलेली आहे, ज्यामध्ये त्यांचा नेमका व्यवसाय काय आहे, ते कुठे राहत आहेत, नेमका तेच व्यवसाय करत आहेत की नाही, त्यांची शहानिशा केली जात आहे। पोलीस विभाग देखील आता सावध झाला असून पोलिसांच्या गुप्तचर जी यंत्रणा आहे ती देखील पूर्णपणे शहानिशा करत आहे। त्यामुळे नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या शहरांमध्ये हे पाकिस्तानी नागरिक राहत आलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे आहेत ते सिंध प्रांतातून आलेले सिंधी समाजांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे नेमकं याबाबत काय निर्णय घेण्यात येतो किंवा काय प्रकारे त्यांची काही विनवणी आहे का ती मान्य करण्यात येते का, किंवा जो व्हिसा जर एक्सपायर्ड जर झालेला असेल तर त्यांचा तो रिन्यू करता येईल का, किंवा त्यांना आता पुन्हा पाकिस्तानात पाठवता येईल का, याबाबत आता प्रशासकीय स्तरावरून चर्चा सुरू असून त्याबाबत काही काळामध्ये येत्या काळामध्ये निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। मात्र यामुळे जे आहे ते पाकिस्तानी नागरिक जे आहेत त्यांना लवकरात लवकर कसं काय बाहेर काढता येईल याबाबत देखील प्रशासन आता सतर्क झाले असून त्याबाबत विचार विनिमय अगदी, आणि त्यांना 48 तासाची मुदत सुद्धा यासाठी दिली गेलेली आहे। त्यामुळे त्या दरम्यान नेमकं काय घडतंय पाहावं लागेल। धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी।